तुम्हाला लसणीचे फायदे माहिती आहेत का? कधी कधी आपल्याला खूप खोकला होतो, काही झालं तरी तो खोकला थांबत नाही, सतत ढास असते. अशा वेळी जर आपण लसणीचा रस मधाबरोबर घेतला तर ती आपली खोकल्याची ढास कमी होत असते. कधी आपण जर लसूण तळून घेतली आणि त्याच्याबरोबर जर आपण गूळ खाल्ला तर आपले जे सांध्यांमध्ये जो स्टिफनेस असतो ना, तो कमी व्हायला मदत असते. आपण बघतो की लसूण ही थोडीशी तीक्ष्ण आहे, म्हणजे आपण म्हणतो की जे पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत की ज्यांना डोकेदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी लसूण ही अति प्रमाणात आहारात नसावी. आणि त्यांनी जर लसणीचं सेवन करायचं आहे तर त्यांनी, आपण जेव्हा लसणीचं तिखट घेतो तेव्हा कसं त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून घेतो की त्याचा तीक्ष्ण गुण कमी होतो, तेव्हा त्यांनी लसूण जर खायची असेल तर तेव्हा त्यांनी ती तुपाबरोबरच खायला हवी. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयासाठी लसणीचं खूप मोठं काम आहे. लसूण आलं हे समप्रमाणात घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा मध घालायचा आणि ते चाटण आपण रोज नाश्त्यानंतर घेतलं, आपला कोलेस्ट्रॉल काउंट कमी व्हायला यांनी मदत होत असते. तर अजूनही लसणीचे खूप काही उपयोग आहेत, ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपलं कॅप्शन वाचा.